राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं समीकरणं फिरवली त्यानुसार उभाटा गटाचे प्रतिपक्ष प्रमुख आपणच आहोत हे जनाब संजय राऊत यांनी सिद्ध केलं। याआधी देखील उभाटा गटाचे सर्व निर्णय हे संजय राऊत यांच्याच मार्फत घेतले जातात असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता। आता देखील राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटामध्ये आदित्य ठाकरे यांचं चालत नाही, उभाटा गटामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं चालत नाही, फक्त आणि फक्त संजय राऊत यांचंच चालतं हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न जनाब संजय राऊत यांच्या मार्फत केला आणि उभाटा गटाचा प्रतिपक्ष प्रमुख मीच आहे हे त्यांनी सांगून टाकलेलं आहे। पहिल्या दिवसापासून संजय राऊत सांगत होते की राज्यसभेला हे शरद पवारच उमेदवार असतील आणि ती खेळी यशस्वी करण्यामध्ये संजय राऊत यांना यश आलेलं आहे आणि संजय राऊत यांनी या निमित्ताने एका दगडामध्ये 3 पक्षी घायल केलेले आहेत। पहिलं उद्धवजी ठाकरे यांना शह दिला, दुसरा आदित्य ठाकरे यांचा पत्ता कापला आणि तिसरं प्रियंका चतुर्वेदी यांना आपल्या मार्गातून दूर करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आणि शरद पवार साहेबांना वयाच्या 85व्या वर्षी राज्यसभेची उमेदवारी देण्यामध्ये संजय राऊत यांना यश मिळालं आणि संजय राऊतांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की उभाटा गटामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर संजय राऊत यांनाच विचारलं पाहिजे। संजय राऊत यांच्याच मनासारखं उभाटा गटामध्ये होतं, ना उद्धवजींच्या मनासारखं होतं ना आदित्य ठाकरेंच्या मनासारखं होतं। आदित्य ठाकरेंची इच्छा होती की राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी मिळावी, परंतु संजय राऊत यांनी ते होऊ दिलं नाही। आदित्य ठाकरेंच्या गटाला बाजूला करण्याचं काम आणि शरद पवार साहेबांना पुढे करून आदित्य ठाकरेंचा पत्ता कट करण्याचं काम संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत केलंय आणि आपणच उभाटा गटाचे प्रतिपक्ष प्रमुख आहोत हे घोषित करून टाकले। शरद पवार यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी महाविकास आघाडीने 3 पक्षांनी निर्णय घेतलेला असं सांगितलं। सगळ्यात आधी हा निर्णय स्वतः संजय राऊत यांनी घोषित केला होता। तुम्हाला आठवत असेल तर साधारण महिनाभरापूर्वी संजय राऊतांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीकडनं शरद पवार हेच उमेदवार असतील आणि आपल्याच मनासारखं करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलेलं आहे। यामध्ये त्यांनी काँग्रेसबरोबर छळछावणी करून शरद पवारांना पाठिंबा देण्यास भाग पाडलं आणि उद्धवजींना तर यामध्ये पर्यायच राहिला नाही, कारण उद्धवजींना येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेची निवडणूक हवी असेल तर त्यांना यावेळेला शरद पवार साहेबांना पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय नव्हता। आदित्य ठाकरेंची इच्छा होती की यावेळेला आपण सगळ्यात मोठा पक्ष आहोत, आपल्याकडे जवळपास 20 मतदार आहेत, असं असताना प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळावी ही आदित्य ठाकरेंची इच्छा होती। गणित देखील उभाटा गटाच्या बाजूनी होतं। काँग्रेस आणि उभाटा गट ह्या दोघांनी मिळून सहजपणे राज्यसभेवर त्यांचा उमेदवार देऊ शकले असते, परंतु संजय राऊत यांच्या हट्टापोटी आणि संजय राऊत यांच्या धूर्तपणामुळे हा गेम संजय राऊत यांनी फिरवला आणि शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं। मुळामध्ये संजय राऊत यांना येणाऱ्या काळामध्ये आपली राज्यसभा सिक्युअर करायची होती, त्यामुळे या राज्यसभेला त्यांनी उद्धवजी आणि आदित्य ठाकरेंना बाजूला करण्याचं काम केलेलं आहे। येणाऱ्या काळातील निवडणुकांबाबत देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून निर्णय घेणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे निर्णय कसे होतात हे बघायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसला खाली करण्याचं काम, काँग्रेसला खालच्या पातळीवर दाखवण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची स्थिती काय? शरद पवार साहेबांकडे सर्वात कमी संख्याबळ असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली। येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेची उमेदवार येणार आहे, त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांचं नाव पुढे करून उभाटा गट ही जास्तीत जास्त आमदार आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचा प्रयत्न करेल। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये कढीपत्त्या इतकं स्थान आहे, जसं फोडणीमध्ये कढीपत्ता वापरला जातो आणि नंतर फेकून दिला जातो, अगदी तसंच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अवस्था ही कढीपत्त्यासारखी झालेली आहे।
काँग्रेसचा प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडनं फक्त वापर केला जातोय आणि काँग्रेसला हातावर हात धरून बघण्यापलीकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. कारण महाविकास आघाडीत सगळे निर्णय फक्त आणि फक्त संजय राऊतच घेतात, हे देखील या निमित्ताने अधोरेखित झाले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जयंत पाटील यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. अजितदादा असताना देखील विलिनीकरण शक्य नव्हतं अशी माझं पहिल्यापासूनच मत होतं असं संजय राऊत यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि मूळ राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा होता. आणि आता सुनेत्राताई पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. मला वाटत नाही येणाऱ्या काळामध्ये सुनेत्राताई पवारांना देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आवश्यकता असेल. कारण सुनेत्राताई पवार ह्या नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती करेल याच्यामध्ये शंका नाही. राहिला प्रश्न या महाविकास आघाडीच्या निमित्ताने शरद पवार साहेबांना खासदारकीचं तिकीट देताना महाविकास आघाडीनं जी आड घातली की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विलिनीकरण करू नका. मुळामध्ये शरद पवार साहेबांचा स्वभाव बघता आणि एकूण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद बघता हा निर्णय ते किती काळ टिकून ठेवतील याबद्दल सगळ्याच महाराष्ट्राला शंका आहे. मतांचे गणित जमलं नाही, यामुळेच प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेत जाऊ शकल्या नाही असं संजय राऊत. मतांच्या गणितामुळे प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर गेला नाहीत, तर संजय राऊत यांच्या धूर्तपणामुळे आणि संजय राऊत यांच्या डावपेचामुळे प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट केलेला आहे. संजय राऊत यांच्यासाठी प्रियंका चतुर्वेदी भविष्यामध्ये कॉम्पिटिटर होत्या आणि प्रियंका चतुर्वेदींचा आत्ता पत्ता कट केला तरच येणाऱ्या काळात आपल्याला राज्यसभा मिळेल हे संजय राऊतांना माहीत होतं. प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठीच संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं. शरद पवार साहेब खासदार झाले पाहिजे अशी भूमिका सातत्यानं संजय राऊत यांनी पहिल्या दिवसापासून मांडली. ज्या वेळेला शरद पवार साहेबांचं नाव देखील चर्चेमध्ये नव्हतं त्यावेळेला पहिल्या दिवशीपासून पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे अशी भूमिका संजय राऊत घेत होते. हे शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी सुरू नव्हतं, तर प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता काटायचा आणि प्रियंका चतुर्वेदी यांचं उबाटा गटामध्ये वाढणारं अस्तित्व कमी करायचं, त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न या निमित्ताने संजय राऊत यांनी केलेला आहे आणि यात संजय राऊत यशस्वी झालेले आहेत. पवारांचं नाव पुढे करून त्यांनी आदित्य ठाकरेंनाही बाजूला केलंय आणि उद्धवजी ठाकरे यांना देखील बाजूला केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.